बातमी खासदार उदयनराजे यांच्या मागणीसंदर्भात औरंगजेबाच्या कबरीवर सरकारची मेहर नजर आहे। शिवरायांच्या मंदिराला मात्र अनुदानाची प्रतीक्षा आहे। माहिती अधिकारामध्ये हा संपूर्ण प्रकार उघड झालाय। तर औरंगजेबाचं उदात्तीकरण कशासाठी असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केलाय। औरंगजेबाची कबर जेसीबीने उखडून टाका अशी मागणी सुद्धा खासदार उदयनराजे यांनी केलेली आहे। उदयनराजेंनी ठणकावलं। जर्मनमध्ये कोणी हिटलरचं समर्थन करत नाही आणि महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये जर औरंग्याचं कोणी समर्थन करणार असेल त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राज्य सरकारनं दाखवलाय की त्याचं निलंबन होतं, त्याच्यावरती कारवाई होते। आम्ही तर म्हणतो त्या अबू आझमीवरती देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे आणि आमची निश्चित या ठिकाणी खात्री आहे की औरंग्याचं उदात्तीकरण करणारं हे सरकार नाही, त्यामुळे अनुदान तत्काळ बंद करेल। आणि शिवप्रेमींच्या मनातल्या ज्या भावना आहेत की ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून मारलं त्या औरंग्याची कबर महाराष्ट्रात ठेवायची का नाही हे सरकारने निर्णय घ्यावा आणि या ठिकाणी तत्काळ त्याच्यावरती योजना आखावी। तर औरंगजेबाचं उदात्तीकरण कशासाठी असं खासदार उदयनराजे यांनी सवाल उपस्थित केलाय। औरंगजेबाची जी कबर आहे ती काढली जावी असं अनेकांचं म्हणणं आहे। तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरचं? ठेवून काय उपयोग आहे? म्हणजे काय तो लुटायला झाला होता, चोर होता तो, त्याचं उदात्तीकरण काय करायचं? ते कशा करता ते काय? आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या, त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात? घेऊन जा, तुमच्या घरी ठेवा ना। मग नाही तर तुम्ही जावा, जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा, कशाला थांबता येतं? त्यामुळे ही काय हे बाणगुळ यांना काय खोदून टाका नसतं काय, किती लागतं? एक जेसीबी मारला खापकीने गेलं की गेलं, या टाकून कुठेतरी। या अधिवेशनाच्या काळामध्ये माझं तर प्रामाणिक मत आहे, एक स्पेशल कायदा पास केला पाहिजे। कायदा म्हणजे असा पाहिजे की परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे। शहाजी महाराजांच्या बाबतीत, राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलण्याचं धाडसच कोणी केलं नाही पाहिजे। नॉन बेलेबल ऑफेन्सचा कायदा त्यांनी पास करावा। किमान 10 वर्ष कन्व्हिक्शन आणि जास्तीत जास्त फाईन जास्त तरतूद कायद्यात लागू होण्यात यावी। तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। नक्कीच असं वाटायला लागले की जे कायदे आहेत त्याच्यापेक्षा कडक कायदा बनवला गेला पाहिजे। मला असं वाटतं की छत्रपती उदयनराजे असतील किंवा या सगळ्या मंडळींनी जे काही भाष्य केलेलं आहे याच्या संदर्भात तो उद्रेक आहे त्याच्यामध्ये। कारण छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणं, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं, आज पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षांना अबू आझमींनी पत्र लिहिलंय की जे मी पुस्तकात होतं ते वाचलंय म्हणून मी माझ्या त्या सगळ्या वक्तव्याशी ठाम आहे। मला असं वाटतं की खरोखरच कडक कायदा करणं गरजेचं आहे।